मध्ये काय रस्ता पुराचं पाणी, प्रचंड प्रवाह आणि समोर जीव घेणा धोका. पण कर्तव्यापुढे जीवाची पर्वा न करता महावितरणच्या एका वायरमननं दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे मोठमोठी झाडं नदीतून वाहून जात होती. त्यापैकी एक प्रचंड ओंडका वावे गावाजवळ थेट विजेच्या खांबाला जाऊन अडकला. यामुळे विजेची वाहिनी आणि खांब कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसंच परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित होण्याचा धोका होता. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे आणि सहाय्यक अभियंता अनु पिंगळे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हा ओंडका तातडीनं हटवणे आवश्यक असल्याचं स्पष्ट झालं. यावेळी महावितरणचे वायरमन संतोष करटुले यांनी धाडसी निर्णय घेतला. प्रचंड वेगानं वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी थेट विजेच्या खांबावर चढण्याची तयारी दर्शवली. सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांच्या कमरेला दोरखंड बांधण्यात आला. जीवाची पर्वा न करता संतोष करटुले खांबावर चढले आणि अथक प्रयत्नांनंतर विजेच्या खांबाला अडकलेला प्रचंड ओंडका बाजूला करण्यात यश मिळवलं. या धाडसी कामगिरीमुळे विजेचा खांब कोसळण्याचा धोका टळला आणि संभाव्य मोठा अपघातही टळला. या मोहिमेत एका कंत्राटी कर्मचाऱ्यानंही पाण्यात उभं राहून दोरखंड पकडत महत्त्वाची मदत केली. संतोष करटुले यांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या जिद्दीमुळे हे आव्हानात्मक काम यशस्वी झाल्याचं महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी सांगितलं. कर्तव्य, धाडस आणि प्रसंगावधान यांचा उत्कृष्ट संगम दाखवणाऱ्या वायरमन संतोष करटुले यांच्या कामगिरीचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.